बबन भाई तुम कैसा रखवाली करने को बोल रहे बा वावर की, तो कैसा उसमें कुछ चांस है कि नहीं बा? नहीं तो कैसा फिर जंगल घूमता रहूंगा मैं वो वावर, इधर से धुरे से उधर से धुरे तक। हाँ, घूमने का काम फदलंग फदलंग गाड़ी में कैसा? हाँ, कुछ नहीं कमाई कुछ नहीं होगी उसमें। तो कैसा रखवाली में कैसा रखवाली भी होने को है ना, ऊपर का चांस मलाई भी मारने को होना। हाँ, ऐसा पैसा आने को होना अपने को, 500 रुपये रोज उसका उसका कुछ लेन देन नहीं, लेकिन ऊपर की जो मलाई है ना उसका है अपने को। हाँ, कमाई होने को ना। तर मामा बिना चानस तर मी बोलवलं असतं का तुम्हाला? अरे एवढा चानस आहे की आता गाड्या पाण्या लोक वावरात जात नाही. आता वावरात मोटरी आहेत, पोळेल टाटर आहेत, मेनसूज आहे. हा, लोकांच्या वावरात शेळ आहेत. आता सोयाबीन तयार होतील, मूग उडीद, हा याच्या गंजा लागतील. नाही चानस आहे. इसमें हेल्प पार्टी कितनी है बाबा? हाँ, क्या जान लेता का बच्ची की कितनी हेल्प पार्टी है वो? आई तर भेटीन तुम्हाला घरी. हा, हेल्प पार्टी किती आहे? अरे काय माणसं आहे राजा तुम्ही. हा, चोऱ्या गुरु जिंदे गेले. आता हा असा चानस येत नाही. मोठी आसामी आहे, बडी आसामी आहे ना पाटील. 100 एकर जमीन आहे, 25 एकर तुमच्या ताब्यात येते. तुम्ही जर घेतलं बरोबर गोड बोलावी ना तर पोऱ्या ह्या बाळा आहे तो. हा, तुम्ही कसं बरोबर जमवा तुम्ही. हा, जमते तर. हेंबाळ आहे का मालक? मग तर विषय संपला न हो त्याचा. पुरा फिटो तुम्ही द्याले. हा, तुम्ही बबनरा असा तचानच पाहिजे मग आपल्याला. 25 का 50 एकर कव्हर करतो मग मी. हेंबाळा आहे तर काय ना, कसा पित्तू सोडतो तो, गोड बोलून मारतो त्याची चांगली. बस झाला आता हा विषय. आता आपल्या दोघं इथलाच. हा, आता हा विषय कुठे फुटला नाही पाहिजे. बबनरा आपल्या दोघं इथलाच विषय, कुठे जाणार नाही. टेन्शन घेऊ नका तुम्ही. बस हा, टेन्शन आहे. मी लायना पाटलाला फोन लावतो. हा, चुपचाप बस जा. भादर नाव करता मला नाही, तुम्हाला चबरी सवय आहे. हा, चुप बस जा. चुपचापच आहे ना बापा, मी काय बोलणार आहो काय? काही बोलत नाही. लावा फोन. हॅलो पाटील. बोला ना बबन भाऊ, जमलं का आपलं? तुमला काय बाबा माणूस गात हसं झाला रखवालीवाला. या ना तुम्ही कुठे यायचं काय? आम्हाला फोन लावा लागते बा. तुमचं काम फोन आम्ही लावा. काय बाबा लय निष्काळजी राजा पाटील तुम्ही. काय राजा तुम्हाला काही घेणं देणंच नाही बा. काय माणसं आहे. आम्ही राजा लाईन लावतो आणि तुम्ही घरी झपे राहता. अरे बबन भाऊ फक्त 1 मिनिट थांबा ना, आलोच मी आलोच. बरं या. आता धीरे कोरा बरं. तुमचे भाषे आणले नाही तुम्ही सोबत. कसं ते दिवसा कोणाला दाखवायचे नाही तुमचे भाषे. त्याची एंट्री हे रात्री करायची, दिवसा नाही. आता दिवसात त्याला बोलवता काय 100 पुषा का राजा बबनराव मी हो? हा, तुम्हाला होकेल समजून राहिले तुम्ही. मी एकटा जा, भाषे घरी आहेत माये, ते रात्रीच येतील ना. तुम्ही टेन्शन ना घेऊन ना, ते पुढची शाळा मी जमवतो. फक्त कसं रात्री मालक नाही आला पाहिजे वावरात. हा, एवढं तुम्ही करता फक्त. मालक दिवसा वावरात जात नाही तर रातची काय गोट करता? रात्री तर अजिबात येत नाही तो. तुम्ही तुमची शाळा भरवा आणि तिकडे वावरात. टेन्शन ना घेऊ तुम्ही मालकाचं बिलकुल नाही. निष्काळजी काम आहे ती. अरे पराठी पाहिली तर ही चित आहे, सोयाबीन पाहिलं तर जमीनले ठेकेला आहे. अजून काही खरं नाही ते मालाचं त्याच्या. तो काही चित नाही त्याचं, लक्ष नाही त्याचं वावरात. पाहिजे मग आपल्याला. झालं मग का, काही वांधा नाही. बबन भाऊ. हा आला माणूस रखवालीवाला पाटील. हे भाऊ आहेत का? मग काही वांधा नाही. हा, ठेवून घेऊ यायले आपण. हो बा, ते राहायच्या अगोदर क्लिअर करा बापा. कसं राहायला घ्यायची व्यवस्था आहे की तसा शेड आहे की नाही काही? हा, घरगीर आहे की नाही बापा? मला वावरात राहिले, पाणी पावसालाच कुठे रोका झाडाखाले, झाडा रिजा पडतात का मोरू का मी? हा, व्यवस्था असेल पद्धतशीर तर आहे तो बापा. रखवाली नाही चाललो घरी. बा, त्याच्याबद्दल काही टेन्शन घेऊ नका ना हो तुम्ही. आपले मकानच आपल्या वावरात. टेन्शन नाही घ्यायचं बिलकुल. गावात घर नसेल असे वावरात घर आहेत आपले. तुम्ही काय टेन्शन घेऊन राहिले हो? चला तुम्ही फक्त आता वावरात. तुम्हाला वावर दाखवून देतो आता. चला मामा. हा चला पाटील, दाखवून देऊ यायले. चला बबन भाऊ चला. आतली पुरी 1 नंबरची आसामी दिसते मला. मोठा बंप पैसा आहे. वावरात मकानं बांधली मग लोकांच्या गावात नाही. थांब तू हिरोतोच मी आता. थांब तू. लागला तू माझ्या हाती आता. शांता आली थांबा. नव लवकर ये नव मा. तुला काय सांगाच लागते का? दादा खेळावा द्या लागतात बापा तुले. काय बाई आहे बापा तू? हेतल्या का काय बापा? तुला समजत नाही मला काय. काय असते तुमची पूजा? जाता मोठ्याने आवाज देता काय आहे सांगा. अहो शांता, ते बुढे आपल्या वावरात जायलाच ना बापा. त्याला काय भाकर बिकर डबा ते करून हा वावरात घेऊन जातो त्याला. नाही तर उपाशी मरतील ते. बापा केला ना मीने डबा. मला काय तेवढं समजत नाही काय? मला माहित आहे ना मोतीराम बुड्याच्या त्या बुढीच्या काही होत नाही बापा. आणि रघु बुड्याच्या घरी कोणी करणार नाही. केला मीने डबा. नाही बाबा, ते विचारे आलो केला नाही केला. कसं झटकन नेणं आहे मला वावरात. हा, आण बरं, आण लवकर पटकन डबा घेऊन जातो झटकन.
हा ते बुडे कसं दिसत सोसत नाही तर संध्याकाळी 5 वाजता वावरात चालले जातात. हा त्याच्या घरी की भाकर गिकर होत नाही तर चाल लवकर आण, मी जातो घेऊन डबा आता. डबा तर नेऊन राहिले पण तटी कसं धांगड धिंगा काही करजा नका. मला माहित आहे ना, फक्त तुम्हाला चान्सच पाहिजे, नाही तर मग काय सांगू नाही ज्याचं तेच. मग असं झालं नाही पाहिजे. बरं सांगून राहिली, लवकर डबा द्या आणि लवकर चालले या घरी. काय म्हणणं आहे शांती, काय म्हणणं? हा अरे त्या बुडेचा डबा चालवला, मी काय धांगड धिंगा करायला चाललो होतो? तू बेजात शेकी बाई आज बापा. हा कसं होईन बाबा माया काय माहित. कुठे बी टोकतच राहायचं. मला नका सांगू ना तुम्ही, मला शिकूच नका ना. मला माहित असतात तुमचे ढंगळे बापा. देशीचा मोठा खांबा, चकना गिकना सगळं मला माहित आहे तुमचं. तटे गेल्यावर तेच असते, म्हणूनच सांगून राहिली. मुकाट्याना डबा द्या आणि चालले या घरी. बाकीचं तटी काही करू नका. त्या बुड्यासोबत काही गप्पा मारत बसू नका. लवकर चालले या. विशू अरे दारूचं नाव आहे, श्रावण महिना चालू आहे ना, दारू पिन काय मी? काही बी बोलतो बाबा तू हेबाड्यावानी. हा दारूला हात नाही लावत ना बापा. काचा बाम परदेशी जाण काच काय तू कुकडच्या कुकडीत जातो शांदे. तू तू मला शकच भलता करतो बापा. हा एवढा अर्धा उपाट झालो आपण तरी शक काही गेला नाही तुया. माहित आहे बापा, सगळे माणसं सारखेच असतात. म्हणतात श्रावण महिन्यात आम्ही दारू नाही पेत, अमकं नाही करत, ढमकं नाही करत, पण केल्याशिवाय राहत नाही. आणि त्याला वाटते की बायाला काही आपण माहितच पडू देऊ नये, पण बाया मिळायच्या यात्रेत ना बापा सगळंच माहित पडते. तुझ्या भाषण जर सरलं असेल तर डबा घेऊन ये बा. कसं ते बुडे उपाशी आहेत ना वावरात, कळकळ मरतील ना लेखाचे. उपाशी दडीसा वावरात रखवाले करून राहिले, काम करून राहिले ते. हा तुले काही नाही बडबड करायले. नाम्या असा नाम्या तसा बेवडाचा. तू भाषण रोजच आहे तुझ. आणतो, तुम्ही नका मला भाषण देत जाऊ. नाही डबा पाहा लागेल आपल्याला, कसा काय बांधला काय बांधला, म्हणजे मग कसं त्या हिशोबाने दुकानात जाऊन घेतल्या जाईल. चकना गिकना काय याचं कसं काय याचं पद्धतशीर एक बंपर बुड्याला न्यास लागेल ना. आता बुडे खुश केले तर कसं वावराला चिटकून राहतील, बिलकुल गोंदासारखे निघतील नाही. नाहीतर मग कसं खुश नाही गेलं बुड्याले तर बस दुसरा पाहतातच बुडा. असं वर नाही व्हायला पाहिजे ना. चल लवकर चल, शांतीच्या मागं आता पटकून काय काय बांधते पाहू दे. आले का वाज घ्यायला मागे मागे? शांती डब्यात काय बांधते काय नाही, एवढं एवढं लक्ष द्यावं लागते का? बोले येऊ बी नाही का? हा येऊ बी नाही का? तू काय बोलतो शांती? हा तुले समजत नाही बा. काही बी बोलत राहायचं इथल्या आपल्याला पटत नाही बाई. चला घ्या ते फळकं घ्या आणि थैले घ्या, देतो मी डबा. हो चाल घे. हे टाक टाक. खरंच ना बा, माया त्या गावात घर नाही असं यानं वावरात बांधून ठेवलं. खरंच म्हणे आली. हो थांब तू, आता तो हाती सापडेल जा. पुरा रस काढतो ना तुया, पुरा असा चरक्यातून काढतो. तुले उसासारखा चांगला पिऊनच काढतो. लागला ना तू हाती हाती हाती. आता मामा घ्या थांब, तुझ्या बजेटच आहे आता. रखवालीवाले भाऊ पाहून घ्या घर कसं आहे. हा गार पडो की मुसळधार पाऊस पडो की इजा कडकडो, तुम्हाला काही टेन्शन नाही बिलकुल. तुमच्या जीवाला जरासा काही धोका नाही. असं घर आहे आपलं वावरात. हो दिसून तर राहिलंच बा मुले. हाव राजा पाटील तुम्ही म्हटलं की नाही तेच खरं आहे बा. हाव टाप टाप घर आहे एकदम बिलकुल. बबन भाऊन सांगितलं अशी रोजदारी गिजदारी काय आहे. रोजदारीचं जाऊ द्या ना पाटील. काय राजा माणसा आहे तुम्ही राजा. रोजदारीचं काय हो, काय बोलायला लागते रोजदारीचं. आता तुम्ही का मला कमी देणार आहे का राजा? काही माणसं आहे बा तुम्ही रोजदारी. अशी लहान गोष्ट नका करत जो बा माझी. आपण पैसेही भुकेलेच नाही आहे. पैशासाठी तर कोणतंच काम नाही करत. कसं बबन राजे माझे संबंध होते. आता तुम्ही बबन राजे दोस्त आहे म्हणून मी आलो, नाही तर मग येत नव्हतो. पैशाची गोष्ट करताना चाललो मी आता. नाही तसं नाही विषय, तसा नाही. तुम्ही राजा वाईट वाटून घेऊन राहिले, तसं नाही. तेल तुम्ही काही पैसा गिसाबद्दल टेन्शन घेऊ नका. माणूस तुम्हाला मागणार नाही पैसे. काय राजा तुम्ही पाटील जरा या गोष्टी टेन्शन घेत आहो. बाबा बंधू ते कसं खाया पियाचं माय काय डबा येणार आहे घरून की काय म्हणजे काय म्हणजे पुढची लाईन काय? नाही डबा फबा येणार नाही. पाटला दिसतं वांद्यात खायची. त्याच्या घरीच तर बाई आहे स्वयंपाक करायला. डबा फबा जमणार नाही. कसं करा कसं करा दाढी सांगा ना. काही मग व्यवस्था दुसरी काही गॅस बापा, काही किराणा, काही गहू आटा काय म्हणजे काय म्हणजे कसं काय काही उपाशी रो बाबा वावरात की निंबा पाला खात जाऊ काय म्हणजे खायची काय लाईन आहे. राजा तुम्ही अटीच बोलता बाबा. घरात गेले नाही काही नाही, तुम्ही अटूनच बडबड करून राहिले. बरं घर तर उघडून पहा तुम्ही. त्याच्यात सारं साहित्य बापा, गॅस आहे, किराणा आणून ठेवला, सारं व्यवस्था आहे ना, भांडे कुंडे सारं आहे. ओके मध्ये काम आहे बिलकुल. मग काही वांदा नाही ना. हे तर झालंच आता. पण आता कसं त्यासाठी आलो मी. ते तर काम तर विचारू द्या बापा. कसं रखवालीची जमीन किती आहे तुमची?
सोयाबीन किती आहे, पराठी किती आहे, काय आहे, कसं काय आहे, कुकड्या आज वावरत तुमचे ते सांगा बा मला. अरे मामा आजच काय पडलं काय बाबा तुले हा हा कालपासून सुरुवात करतो. हा लेका हेंबाळ्या किती दूरपासून अटलोक परवास करत आला. हो हातपाय दुखू असेल तुझ्या पुरं अंग बटरलं असेल रे. हा आराम कर आजच्या दिवस, मग उद्या पाहू ना काय करायचं आहे तर. हा का पाटील बरोबर आहे की नाही. हा आणि आता अटी आल्या हरणा डुकरत हाणतोस तू अटी हजरच आहेस. हा म्हणजे पुढचं काय तो उद्या करू आपण. बस तुम्ही कसं आजच्या दिवस आरामच करा, कारण की प्रवास म्हटलं की माणसाचं कसं अंग दुखतेच ना. हा तर कसं आणि जंगल बिल फिरायला लागते. तुम्ही मन चालले मला झपत आली, मग आता झपूनच राहा तुम्ही, असं नाही व्हायला पाहिजे ना. रात्री तुम्हाला अजून जागली कर नाही वावराची, तर कसं तुम्ही आता झोपून घ्या आणि मग सांगतो आम्ही तुम्हाला उद्या. बरं आता तुम्ही म्हणून राहिला तर मालकच म्हणता, तर मग आम्हाला काय करायला लागते बाबा. राजा बोलले दाढी आले. हा आपण काय तुम्ही म्हणता आराम तर आराम, हा तुम्ही म्हणता झपा तर झपा, मला काय करायला लागते बापा. हा चला बापा आराम करू तुम्ही. मामा शिल्लकच बोलतात चब्बर दिले काही घेणं देऊन त्याची काले आग करून देऊ त्या गांडीची. त्याच्या लक्षात नको आणून देऊन बोंग्या रे. हेंबाड्या वानाच्या मामा चूप राहायचं. तुला सांगायला तोंडाला कुलूप लावतो. हा त्याच्या लक्षात काले आणून देतं. चला पाटील आपण दुसऱ्या आरातून चक्कर मारून तर लोक मामा कसं हातपाय दुखतात काय जरासा आराम करतात, मग पुढचं पुढे काय आहे. बरोबर हा चला भूपनराव. हे तर निकोय थांबला आहे रे बाबा. थांब तू कसा गॅटो तुला पाहिजे ना आता पुरा गॅटो मारतो मी तुले. थांब बजेटच बसवत रे. असा मालक भेटायला पाहिजे बा माणसाने. तोंडानं म्हणतील का तुम्ही परवास करून आले आराम करून घ्या. मला काय करायला लागतं रोज तरी भेटून आले तर आराम. मी रोजच आराम करतो ना. पाय तू हर ना इकडं तू पाय रो. तुमचा मालक असा असेल तर सांग जा बरं. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर कसं चॅनलला सबस्क्राईब करा बरं. कमेंट करून सांगा. नामदेव चालला गड्या. या बुड्याची करामत सांगा लागेल ना या नामदेवर. या नामदेवच्या कान उचला लागते ना आपल्याला. हवा देऊ दे बायली गड्या नामदेव. अरे थांब रे गड्या 5 मिनिटं थांब. हॅलो थांब रे नामदेव. हो या काय बोला मुंशीराम काय म्हणता. नामदेव त्या बुड्याला जरासं माणूस की समजून सांग बा तू. हा अगं काम करून राहिले बा ती. कसं घेणार देणं कसं त्याचं मा चिटकीन मग भांडत. तुला सांगून देऊन राहिलो मी. पण काय केलं त्या बुड्याने हे तर सांगा तुम्ही. भांडणार झाले बा डायरेक्ट तुम्ही. हा सांगा ना काय केलं बुड्यानं काय केलं. काय सांगू गड्या त्या बुड्या एवढे शिल्लक नाही कोणी. हा तुझ्या वारातले हर्रा मारात हाणतात ते हरामखोर. सांग आता म्हणजे मा पीक खाल्लं पाहिजे आणि तुझ्याला जी राहिलं पाहिजे. हा असं हरामखोरीपणा करणं बरोबर आहे का. दुसरीकडे हा ना महारातच काऊन. हा काही गरज आहे का त्या डोंगराची रिकामी कामं करायची. मुंजीराम भाऊ ते का बैल गेलेत करायचे आपण का वागवायलात काय ते सांगा. आवाज दिला की ते माझ्या वावरात राहतील म्हणून, किंवा मग रस्त्यानं जातील असं काही आहे काय. अरे ते जंगली जनावरात ती कुकडे पोहतात आवाज द्यायला भिरगणी. आता तुमच्या वावरात आले तर आता काय ते का बुड्यान काय जाणून आणले काय. तू तिकूनच बोल. त्या डोंगरे इकडूनच बोल तू. हा बरोबर आणि तूनच सांगितलं ना त्या वावरात ते तुझे माणसं आहेत ना ते. बरं कसं काय खाजू नको बरं तू नामदेव. सांगून राहिलो मी तुले. हा मी खाजवायला लागलो तर मग लढशीन. मुंजीराम भाऊ सांगा आता ते जनावर आहेत राजा हरणा आहेत ना त्या कुकडे जातात. आता तुमच्या वावरातून हाणून दिले असतील ना त्या बुड्याईनं मागे आलीच असतील ते तुमच्या वावरात ठेवले असतील की ते उभे. सांगा बा तुम्ही. चोपड चापड करू नको. मा डोळ्यानं पाहिलं ना म्या काय करून राहिले ते डोंगरीत. मला माहित आहे ना सारं. मी होतो म्हणून महाराज हाणल्या जाईन नाही महाराज उभ्या ठेवल्या ते हरणा. मा कप्प सोयाबीन खाल्लं असतं त्या हरणाईनं. काय सांगतोय रे तू मला. हा तूनच सांगेल असेल बाबू. पण कसं तू नको सांगू द्यायले. माणूस किती समजून मी करतो ना काय करायचं आहे तर. आपली खाजवली की आपण खाजवायशिवाय राहायचंच नाही मग. मुंजीराम भाऊ राजा कोणी कोणाचं असं करत नसते. आपण एकच आहे राजा. काय राजा भांडणार येत आहो तुम्ही जाऊ राजा. धुऱ्याचंही तसंच राजा रस्त्याचंही तसं. त्या मायला आता हे जंगली जनावर तुमच्या महारातून तुमच्या घरात गेलेत का म्या पाठवले याच्यासाठी भांडत. बरं काय राजा आफतच आहे बा तुमची राजा. नाही पुरी आफत आहे. अरे मी डोळ्यानं पाहिलं बा ते डोंगरी मावारा लोक आले. मावारात हरणा उभ्या राहिला. मीना आवाज दिला म्हणून पुढे सरकले बुडे हरणा हाणाले. आणि तू म्हणतो का असं तसं मग मावरच गालबोट दाखवून राहिला तू. हा बरं मुंजीराम भाऊ मी सांगेन बा बुड्याले समजून सांगेन बापा. हा मी जातो बा मला काम आहे. कसं या बुड्याचा डबा नाही मला उपाशी असते ते बुडे. तू नको तू काही काम नाही ना. पाय ना कसा काटा काढतो तो. हाय मुंशीराम आहे ना नको सांगू ना. तू मला माहिती आहे त्याच्याच पार्टीचा. तू काय म्हणजे काय सुद्धा आहेस काय. आता तुझेच माणसं म्हटल्यानंतर काही विषयच नाही आला. आणि तुझे माय काय पहिलेच तसं आपलं काही असं काही घट नाही ना. हा मुंशीराम भाऊ तुम्हाला जसं करणं असेल तसं करा बा. भांडण करणं असेल तर करा काही करा. हा पाहून घेऊ मग पुढच्या पुढे. मग आता तुम्ही खुरमस्तीवर आले तर मग काय बा आपलं मागे घ्या आम्ही.
रस्त्यातही तसं धुऱ्यातही तसं सायच आता हरणा जंगली जनावर तुमच्या आवारात आले महाराज मग त्याच्यातही भांडत. हा मग कदलो काय करावं तुमचं ठसन आम्ही. तू फक्त पाय तू आता कसं आहे बजेट पाय तू. हो दाखवून देता हे काही हे नका शिकू. मग काय काय नामदेव कमी नाही घे मग. हा तुम्ही का मला काय असं लुलुपुचू सांगून राहिले काय. हा पाहून येईन मी बी. म्हणतो लेक जाऊ द्या गावातला कामा काय भांडणं करा. पण हे काय लेखाचं जंगली जनावर भांडण करायला लागले. हे बिना बुडाचं मडकू त्या बुड्याने महाराज घातले. अरे हरणा गाता काय ते का शिकवायला का बाबा. हेंबळ जायला का मुंशिरात दाखवतो म्हणते. मग दाखव ना मग पाहिजे तू किती काय तर मग आहे नामदेवा. मग का मागे सरणारा माणूस आहो काय. बाबू नाम्या थांबतो डुकरं आणि रोयटे जर त्या आवारात बंदे घातले नाही तर मग म्हणतो तू. आणि त्याच्याबरोबर 2-4 बैल जोडाही देतो घालून. हा नाही तर बकऱ्या देतो सोडून त्या आवारात सांगतो थांब. हे बुडे कदलोक राखण करतील साय झपतीन तर सही. हा पाय ना मुंशिरामाचा कसा दणका देत तुले तर कमी समजून राहिला का तुम्हाला हरामखोरा. पाटील तुम्ही ना घाई गरबडच बोलावलं बा काय तर काय गळा हे मा पोरगले का निक वाया जायला निघलं ना रे बाबा. काहीच करत नाही वावरात नाही काही करत ना घरी काही करत बाबा. हा वावरले का माझ्या खोलीत पळून राहिलं बा. हिचीच भर पराठी आहे सोयाबीन अजूनही बा जमीन लेटे केला. काय करतो मी गेलो काल वावरात पाहिलं तर असा धिंगा नाही. सांगतो आता काय करू. हा लाईने पाटील तर रोज वावरात जातात राहायच्या पण लक्ष तर पाहिजे त्याचं लक्षच नाही ना वावरात. नुसतं हेच करत लक्ष आहे भू त्याचं लक्ष वावरात नाही आहे. वावरात लक्ष असतं तर कसं आता कंबर पराठी असते. लोकांच्या पराठीला 5-5 10 कैऱ्या लागल्या. आपल्या आले काहीच नाही अजून. हा सोयाबीन तसं जमीन होऊन राहिलो. तूर काही धिंगा नाही तिकडं मग काय तर ते अजून काही म्हणजे काही खरंच नाही. हा असं आहे बा. हा मी काल पाहून आलो माडवायानं. काय करा मला सुचून नाही राहिलं बा. घरी बसवा समजून सांगा तुम्ही 2 गोष्टी. अरे बा तो ऐकत नाही ना बा. आपण बोललो बी काही तर या कानानं ऐकते या कानानं सोडून देते गळ्या तू. हा मी पुरा परेशान व्हायला. कसं बापाचा फुकाचा पैसा भेटून राहिला भाऊ आहे. हा उडवायला काही मजा वाटून राहिली आता. हा नंगा फटाक मी एक दिवस तुला सांगतो. हा दुसऱ्या या कामाला खुरप घेऊन जाईल. हा अशी परिस्थिती मला दिसून राहिली म्हणून तुला आज मी बोलावलं. तो काय म्हणणं आहे मी समजून सांगू का लाईना पाटलाले समजून सांगू काय. अरे बा त्याला समजूनच सांगणं आहे ना बाबा रे. त्यासाठीच तर बोलवलं तुले. तो म्हटलं ऐकून नाही राहिला ना गडी. त्याच्या लक्षातच येऊन नाही राहिलं. कसं आपण गावातले प्रतिष्ठित माणसं आपल्याजवळ प्रॉपर्टी आहे. आपल्याला सर्व गाव चालवा लागते. याची अक्कलच नाही त्याले. हे का हुडपणा करते. साऱ्या गोष्टी पैशाने विकत घ्यायला पाहिजे तो. हा मोजू राहिले तसा म्हणते चाल येतं का आपल्या कामाला हे घे 500. हा कोणाला म्हणते 1000 घे कोणाला म्हणते 200. मग अर्जंट काम पडलं की ती येत नाही त्याच्या कामाला. पैशावर सारी दुनिया नाही झालात ना. हा कधी कधी माणुसकी बी असते. हा माणुसकी या गळ्याला माहीतच नाही. हा गळ पैशाने साऱ्या गोष्टी विकत घ्यायला पाहिजे. त्याला त्या गोष्टी समजून सांग बा. कसं हे राष्ट्र चालणार नाही बरं. बरोबर पाटील तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. आम्ही सांगतो समजून लाईन्या पाटलाले सांगतो मी. सांग बा तू या पद्धतीने कसं समजून सांग त्याले. ऐकत असेल तर ठीक नाही तर मग कसं मी पुढचा निर्णय घेईन. हा त्याला कसं समजून सांगतो 2 गोष्टी. आता कसं मा डोक्यावरून फिरलं हे काम आता. फक्त मी त्याला कोणाच गोष्टी कमी नाही ठेवली. ट्रॅक्टर मागवलं ट्रॅक्टर दिलं घेऊन. बाबा म्हणे मला बुलेट पाहिजे. हा गावात पोरे गाड्या फिरवतात आपल्याला बुलेट पाहिजे. घे बाबा बुलेट घे. हा आता तो म्हणे बाबा मला कसं शहरात घर पाहिजे तर ते दिलं घेऊन. आता साऱ्या मी त्याच्या गोष्टी लाड पुरून राहिलो. मग याला लक्ष द्यायला काही रोग येऊन राहिला का सांगतो मला. हा एवढं करून बी जर काही करत नसेल तर मग काय करा. या मागड्याचं वावरात चितच लागत नाही बापा. गाडी उचलली 2-4 पोरे सोबत घेतली की चालला फिरायले. अरे काय इथं मोकाळ्या धंदा हा का फिरून राहिला. पहिले वावरातले कामं करून मग फिरणं ऐश करणं. हा कराबद्दल नाही ना पण आहे तर कर. पण मग पहिले कसं आपलं व्यवस्थिशीर करा मग फिरा. बरोबर पाटील मी सांगतो त्याला समजून काही वांधा नाही. हा सांगतो मी त्याला समजून. कसा जवान आहे पोरगा हुडपण आहे थोडासा. सांगतो मी त्याला समजून. त्याला कसं माणूस समजून सांग. त्याचे कान उचल लागला असते एखादी होबळल्यात मार द्यायच्या. हा काही वांधा नाही हो पाटील तुम्ही टेन्शन नका घेऊ. सांगतो मी समजून. बरोबर बा. अरे लेख आपल्याला कसं वावरात रखवाली माणसं पाहिजेत बा. हा ना डोगर लस तर देऊन राहिले गड्या. हा तुम्ही मला सांगून राहिले माणसं पाहिजे. अरे तुमच्याजवळ तर माणसं आहेत बाबा. तो रघु बुडा मोतीराम बुडा तुमचे पेटनात ना ते तर फोन लावायला देतात तुमच्यासाठी पोयत. काय माणसं आहे बा तुम्ही. हो लेख मी अरे भूलतो ना बाबा. या साऱ्या या पोरी चिंता लागेल मला. काय करतो या मनोजाची. काय करून काय नाही मग सुचतच नाही. हा बरं बापा रघुली मोतीरामले पहिले फोन लावतो मी. आता लावतो फोन लावा देईल. राम राम हो शेठ. अरे काय ओळखलं की नाही बापो. काय लाला काय मजा घेऊन राहिला रे बा. तुले ओळखा नाही तर मग कोणाला ओळखा आम्ही तर. सांग बा कसा केलता गड्या फोन. कशी काय आली आठवण आमची तुले. गड्या एक काम होतं बा.
होतं एक काम. सांग ना, सांग काय काम होतं, सांग ना, बिंदास सांग. आपली वावराची रखवाली, हा, या ना बा, हो तुम्ही द्या ना तेवढं काम करून माय. नाही गड्या, ते जमत नाही रे बा, जमत नाही ते. का रे गडे, हो तुम्ही माय परमनंट माणसं आहे ना बाबा, आता नाही म्हणून राहिला तू, हा, काय झालं काय पण, हा, कोण नाही कोण म्हणून राहील तुम्ही. हे तू तुझ्या पोराला विचार काय झालं तर, हा, आम्हाला नको विचारू तू आता. काय केलं मा पोरानं, सांग ना, काय केलं मा पोरानं. बा तुझ्या पोरानं झादान सांगितलं ना आम्हाला की तुम्ही डंगरे झाले बा, रिटायर झाले, आता घरी बसा, हा, भाजीच्या दोऱ्या तोडा म्हणे, वावरात काय तुमचं काम आहे म्हणे, मरसान म्हणे एखाद्या दिवशी, एखाद्या बुडीत पाय गेला तर, असा म्हणे तुझ्या पोरगा. आणि फुकाई रोजदारी का द्या म्हणे आम्ही तुम्हाला, हा, तुम्ही आम्हाला पाहिजे नाही म्हणे, रखवाली फकवाली झाले जा म्हणे, तू निघा, असा म्हणे तुझ्या पोरगा. त्या भोपळ सुत्याचं कायच ऐकून राहिले गळे हो तुम्ही रे. मी म्हणून राहिलो तुम्हाला, या न तुम्ही, या तुम्ही. रोजदारी देणारा मी माणूस आहे, वावर जमीन माही आहे, मी काय निर्णय घ्यायला घेईन. तो भोपळ सुत्या काय कलार दिले मा पोरे. नाही रे बापा, ते काही सांगू नको बा तू. त्या पोराले कसं जवान यंग यंग बिल्ड पोरे, बॉडी बिल्डर पोरे वावरात रखवाले ठेवायला लावा. आपण येत नाही, आपण डंगरे झालो ना बावा. हं, आपले काय भाजी जोऱ्या तोडणार आपल्याला, आपण रिटायर्ड माणसं, आपल्याला सांगू नको रे बा. असं ना करू ना भाव हो. अरे तुमच्याशिवाय होईन काय हो, सांग. आता रखवाली करायला कोणी नाही, हरणा डोकरं वावरात येऊन राहिले, तुम्हाला याच लागते. आता गड्या तुझ्या पोरानं डायरेक्ट नाही सांगितलं रखवाली येऊ नका म्हणे, मग काय करा आम्ही. मग आम्हाला काम पाहिजे होतं बा. तर मग नामदेव आला, नामदेव म्हणे रखवाली येता का तुम्ही. म्हटलं हो बा येतो, आम्ही रिकाम येता. मग चला म्हणे, या म्हणे. हा, मग आता नामदेवच्या रखवाली लिहून राहिलं बा. कसं आता पहिले जर तू काही फोन केला असता तर जमलं असतं बा, 2 दिवसाच्या अगोदर. बरं बरं, नामदेवच्या आज काय म्हणजे आपल्या जास, तू काही वांधा नाही. कसं जर असं पाहिजे आपल्या वावरातही पाहिजे जाय. हा ठीक आहे, मग ठेवतो. मग झाला काही वांधा नाही गड्या, काही वांधा नाही, तू टेन्शन नको घेऊ. त्या वावरातली हान तो हरणा बिनशक, टेन्शन नको घेऊ. चला बाबा ठेवतो फोन. हो हो, ठेव बा. म्हणजे मोठ्या काय म्हणे, आता चै मुंग्या सुटल्या त्याले, आता म्हणते रखवाली आहे. आणि याच्या पोऱ्यानं आपल्याला कसं काढून दिलं, अपमानित केलं. आणि काय जातं रे बा, हालय चांगला पण याच्या अवल्या सुती नाही ना भाऊ रे. तो पोऱ्यालाच वाया झाला याचा. बरं बरं सांगितलं तू मोठ्याला याच्या पोऱ्याची नोकरी, बरं सांगितलं. आपस कान उचलते याच्या घरी, तो आता काय कसा झापते झाले तर. बुडे भाऊ आला का गळा नामदेव. नाही तर काय तर, तुम्ही मस्त आग लावता राजा. आता मुंशीरामच्या आवारात काय आहे ना तुम्ही, हरणा घेणं देणं. तो कंकन करत माना बोट मोडून राहिला, आणि तिकडे रस्त्यात अडवलं, म्हणजे माझ्यासोबत भांडण केलं त्यानं हरामखोरानं. इकडे आहे बरं, इकडे पहिले शांततेत बस बरं थोडसा. बसून सांग आम्हाला काय आहे. काय बस म्हणून राहील मी, माझी जसंही पाहिजे मस्त का जाय राजा. मला कसं कोणी बोलले की लय मस्त सटकते, हा, घेणं देणं अगो, पण आपल्याला पटतच नाही तो. ये ना बा, तू इकडे बसतोसही पहिले, मग काय तर बोलून आपण काय बोलायला जायचं. तू म्हणून राहिला मुंशीरामच्या वावरात कसं हरणं आणल्या, त्या का आम्ही वागवायलात का, आम्ही शिकवायलात काय की इकडे जा बा, याच्याच वावरात जा. अरे काय बोलून काय राहिला का नामदेव तू. अरे त्याला खास दुसरी येला बा भांडणाची, आणि तो काढून कुकडे राहिला. देव कसं आहे माहिती आहे का, तू येईन त्याचं पटत नाही, मग कुठे ना कुठे तर काही ना काही खाजवा लागेल तू. मग कसे भांडणं होतील. तू येईन त्याचं पहिले तर धुऱ्यावर चालू आहे, रस्त्यावर चालू आहे, भांडणं आहेतच ना. आणि त्याला असं वाटलेलं हे बुढे याच्या वरात रखवाली बी आली, आता हरणं डोकरं हाण्याला टेन्शन नाही, साहेब हा चालला पुढे. मग तुला मागे वळायला प्रयत्न आहे, हा तुला समजत नाही. हा, म्हणून तो तू खाजून राहिला, म्हणून तर आमच्या नाव घालून राहिला. हो हो बुडे बा, कसं पण मी जाणून कोणाची भांडणच करत नाही ना हो. पण आता कसं हे लोकच राजा फालतू खाजवा राजा, मला घेणं देणं. हा, आता हरणं मी मला समजतील का, शिकवल्या ते जंगली जनावरात, कोणा वावरात कोणा वावरात नाही जाते, त्याच्या मतावर आहे. आपण काय म्हणू शकतो त्याला. हा, तो म्हणते तुम्ही न घातला, काय आफत आहे, आफत आहे की नाही. अबे बाबा ते जाईल केसार बे, घुटण्यात दिमाग आहे बे त्याचा, त्याला कुठे अक्कल्याचा मुंशाले बे. हा, दिमाग नाही त्याले. त्याच्या नांदीत नको लावू, त्याचा विचार नको करत बरं तू, ते सोडून देत जायचं कुत्रं म्हणून. हो बरं बा, काही विचार करत नाही मी. मित्र, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब करा बरं. आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा. व्हिडिओ लाईक करा,